बोला कुंडली ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव बोलो भाई सब बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पानिर्मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगे भगवत चिंतनाकरिता म्हणजे कीर्तन निरूपणाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला
सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार मौजे आपल्या तरडगाव या गावामध्ये भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामदास महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे आणि या चौथ्या वर्षातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही माझ्याकडं आलेली आहे. तशी दुसऱ्याच दिवसाची होती आणि ते एकमेका सहाय्य करू आमचे बिभीषण महाराज त्यांचा फोन आला आणि म्हणले तेवढं ॲडजस्ट करावं लागेल, मला जरा थोडी अडचण आहे. म्हणलं तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या जागेवर त्यांनी बऱ्याच जणांचे मला आज फोन आले, म्हणजे कीर्तन तर होऊन गेलं ना, आज का पत्रिका टाकली, बिघडलं काय बघायसाठी बऱ्याच जणांनी फोन केले. म्हणलं तसं नाही, ते थोडंसं असतं. म्हणलं वो अंदर की बात है, तुमको पता नहीं है इसलिए थोडा चेंज किया है. आणि त्या निमित्तानं आलेली ही सेवा माझ्याकडं आज 6व्या दिवसाची या कीर्तन सेवेसाठी उपस्थित गावातील सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, तरुण मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सप्ताह कमिटीचे आयोजक मंडळी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनासाठी गायनासाठी 7 दिवस ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेश महाराज दौंड, हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज गव्हाणे, हरिभक्तीपरायण नाना महाराज लटके, हरिभक्तीपरायण आमचे नंदू महाराज ना, बरोबर, हां, नंदू महाराज, काशीनाथ मामा आणि यंदा आपल्याला ज्यांची व्यासपीठ चालक म्हणून उपस्थिती आहे हरिभक्तीपरायण आपल्याच शेजारचे असणारे वैजनाथ महाराज खोत, श्री क्षेत्र हनुमानगड संस्थान वंजरवाडीकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. विण्यावरती आमचे विलासदादा ढाळे, पेटीवरती मोहन महाराज आणि पकवाजावरती आपल्याच गावचं भूषण असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज सोळसकर, आणखीन आपल्या श्री रामभाऊ ढाळे कृष्ण भक्त, श्री बाबासाहेब सानप विठ्ठल भक्त. आणि या कार्यक्रमासाठी आमचा सर्व महाराज मंडळींचा आवाज तुमच्या कानापर्यंत यथोचित प्रकारे पोहोच करण्याचं काम ज्यांचं आहे, आमचे नजीर साऊंड सिस्टीम, आमचा मुन्ना दादा, फार सुंदर साऊंड सिस्टीम त्याची या ठिकाणी आहे. आणि यंदा विशेष करून महाराज या कार्यक्रमामध्ये यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, आमचे बाप्पू महाराज गोरे नानजकर, त्यांचा काही चॅनलचं नाव आहे आध्यात्मिक प्रवास, हा यूट्यूब चॅनल त्यांचा या ठिकाणी 7 दिवस सर्व महाराजांची कीर्तनं ऐकण्यासाठी आपल्याला जर पुन्हा कधी ध्यान आलं तर यूट्यूबला नुसतं आध्यात्मिक प्रवास असं नाव टाकलं की सगळे कीर्तन परत लागेल आणि आपल्याला ऐकायला मिळेल. जर महाराजांनी काही सांगितलेलं ध्यानात ठेवायचं असेल तर, नसल तर काही घेणं नाही देणं नाही, आहे की नाही. अजिबात ताण घेऊ नका, काही नाही, टेन्शन नका घेऊ लय. पण महाराजांच्या चॅनलला काय करा, ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 200 रुपये कीर्तन झाल्यावर आणून द्या, आहे की नाही. नाही, हा, ते करा, तेवढं करा, ही सर्वांना नम्र विनंती, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि महाराज या ठिकाणी सर्वच जण, तसं पाहिलं तर या अखंड हरिनाम सप्ताहाचं ज्यांच्या महाराज इच्छेतून म्हणा, ज्यांच्या प्रामुख्यत्वानं पुढं होऊन म्हणा हा कार्यक्रम झाला. आपल्याच गावचं एक उदार असं व्यक्तिमत्व असणारं, भगवान परमात्म्याने भरपूर त्यांना काही कमी न देता आमचे विलासदादा ढाळे आणि त्यांचे मेहुणे हरिभक्तीपरायण चक्रधर महाराज भुजबळ बारामतीकर, त्यांनी या कार्यक्रमाचं रोपटं लावलं आणि हा एवढा कार्यक्रम नावारूपाला आणला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराज त्यांनी सांगितलं, आम्हाला नाही येता येणार, दोघंही नोकरीला असतात, ड्युटीला असतात, पण महाराज काही काळजी करू नये, गावानं हे करावं. महाराज करायला कुणीही करत असतं, पण पुढं होऊन करणाऱ्याला महत्त्व असतं आणि द्यावं लागतं बरं का. आणि देवापशी ते महत्त्व असतं पुढं होऊन करणाऱ्याला. आता कीर्तनाला तुम्ही सगळेच आलात, पण महत्त्व कोणाला जास्त आहे? होय काशीनाथ मामा, महत्त्व कोणाला जास्त आहे? म्हणा ना महाराजाला, आहे की नाही. कीर्तन झाल्यानंतर पाकिट कोणाला आहे? तुम्हाला का मला?
ए मावशा हो बोला ना. हा, तुम्हाला हा बरं तुम्हाला देतो, महाराजच तुमचा आहे काय आहे की नाही. असू द्या. महाराज हे महत्त्व कोणाला तरी असतं आणि कुणीतरी पुढं होऊन करावं लागत असतं. म्हणून महाराज त्यांनी हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये नावारूपाला आणला आणि आपल्या ग्रामस्थांच्या हवाली केला आहे. आणि करावं लागतं. जे जे आपण केलंय ते आपलं आहे असं म्हणायचं नाही. कधी कधी मोकळ्या मनानं दुसऱ्याला देता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या हातात देता आलं पाहिजे. त्यालाच खरा परमार्थ म्हणतात. विठाला आणि म्हणून शनी फार सुंदर मंदिर झालं. कितीतरी दिवस पडलं होतं पण फार सुंदर मंदिर झालं. मला वाटतं आणखीन एक मंदिर सुंदर झालेलं आहे पण त्याच्यातली मूर्ती अजून राहिलेली आहे. तेवढं काम करावं लागेल बरं का. महाराज आपण दत्त जयंतीचा सप्ताह करतो ना, तर भगवान दत्तात्रयाचीच मूर्ती बसवायची ना आपल्याला, कृष्णाची. हा काय कृष्ण काय, भगवान दत्तात्रय काय, महाराज विठ्ठल काय, हे सगळी देवाची नावं, सगळे देव एकच आहेत. काय त्याच्यात फरक नाही महाराज. आणि भगवान दत्तात्रयाचं रूप तर असे महाराज, ते रूप असे, तीनही देव एकाच स्थानावरती आलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश. उत्पत्ती पालन आणि संहार एकाच ठिकाणी. जो महाराज भगवान दत्तात्रयाचं भजन करीन त्याला विष्णूची वेगळी सेवा करायची गरज नाही, ब्रह्मदेवाची वेगळी सेवा करायची नाही आणि भगवान भोलेनाथाची करायची नाही. फक्त दत्त म्हणलं की याच्यात तीनही देव आले. विठाला जे काही पुढं होऊन करणारे मंडळी असतील ते सगळ्यांचे नावं काही मला माहीत नाहीत, पण त्यामध्ये आमचे रामभाऊ आहेत, अजून बाबादेव महाराज आहेत, सर्व आपले कार्यकर्ते मंडळी, आपले शिवाअण्णा असतील. आता काही सगळ्यांचे नावं नाही. आपले सोळसकर महाराज असतील, विकासदादाचे वडील असतील, सगळेजण पुढं होऊन करतात. आमचे भगवान महाराज असतील सानप आहे का नाही, आमच्या सेक्रेटरींची युवा व्याही ते व्याही आहे की नाही. हां, मी ज्या ठिकाणी संस्थांवर आहे, ज्या संस्थांवरती राहण्याचा योग आहे आणि सेवा करण्याचा योग आहे, महाराष्ट्रातील एक उदार असं दातृत्व व्यक्तिमत्व, आपल्या जामखेड तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय रमेश शेठ खाडे साहेब यांच्या साईबाबा संस्थांवरती, हनुमंतराय संस्थांवरती मला राहण्याचा योग आहे. आणि सर्व मंडळी फार छान आहेत बघा. काही नाही, फक्त परमार्थ जर करायचा असेल ना, परमार्थ जर केला ना, तुम्ही कुठंही राहिलात आणि कोणाच्यातही राहिलात तरी आनंदच आहे. विठाला विठाला पण त्या ठिकाणी जर स्वार्थ आला तर मग आपले सुद्धा मेळ लागून देत नाहीत. हा, भाऊ सुद्धा भावाला मेळ लागून देत नाहीत. फक्त परमार्थामध्ये स्वार्थ चालत नाही. निस्वार्थी जागा, मोकळ्या मनाने कुठंही जा. महाराज फकीर कहा भी चले जाए तो भूका नहीं मरता, किधर ही जाने दो उसको. कुठंही गेला ना तरी तो भूका नाही मरता. नजीर आहे की नाही. तुझी गुलाबी हिंदी आहे पण थोड्या वेळाने, आत्ताच नाही. विठाला आणि म्हणून असे आमचे सर्व खाडे परिवार, या परिवारामध्ये मी राहतो आणि सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. असे असणारे महाराज परमार्थ करत असताना सर्वजणांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराज जर कोणाचं चुकून नाव राहणार तर शक्यतो नाहीच, पण जर राहिलं चुकून तर रागवू काय नका. आमच्या तुळशीवाल्या मावशी तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित जीवन आलेले, जीवन न आलेले, जांभळ्या देत असलेले, पांघरायला घेऊन आलेले, स्वेटर घालून न आलेले, पाय लांबीत असलेले, पाय वर करीत असलेले, डुकल्या घेत असलेले, महाराज कवा संपितोय असं म्हणत असलेले, जेवायला काय असं म्हणत असलेले, सगळ्यांना धन्यवाद आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता निवडलेला आहे. महाराज स्थितीपर प्रकरणातील अभंग. महाराज सांगतात त्या भगवान परमात्म्याचं बळ आम्ही घेऊन आम्ही स्वतः बळीवंत झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. देवाचं बळ एकदा का प्राप्त झालं की देवाचा भक्त बळीवंत होत असतो महाराज. आणि त्या बळानं महाराज तो श्रेष्ठच असतो. म्हणून महाराज म्हणतात आम्ही बळीवंत झालो. काय बळ, त्या बळाच्या जोरावरती काय साध्य केलं. महाराज म्हणले अख्ख्या जगाला या संसाराच्या तावडीतनं सुटता येत नाही, पण आम्ही त्याला सहज लात मारले. लाथाळलेला संसार. आणि ज्या षड उर्मी माणसाला त्रास देतात त्या षड उर्मीचा काय केला षड उर्मीचा मार त्याग केला. एवढंच काय तर ज्या जनासाठी आपण रात्रंदिवस खपतो, काही आयुष्य घालतात जनाच्या सेवेसाठी, काही तनाच्या सेवेसाठी आणि काही धनाच्या सेवेसाठी. महाराज म्हणले आम्ही त्याला काय केलं, जन तन धन केले तृणा हे समान. आणि असं केल्यामुळं आमचं जीवन
जीवन काय झालं? तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. आम्हाला वेगळी मुक्ती मिळवायची गरज नाही. कशामुळे? तर त्या भगवान परमात्म्याचं बळ मिळाल्यामुळे आणि तो संसार लाताळल्यामुळे. लाताळीला संसार केला षडवर्मीचा मार. अभंगाचा शब्दशः भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. पण या अभंगामध्ये प्रमुख विधान महाराजांनी असं केलेलं आहे की आम्ही बळीवंत झालो. महाराज, तुम्ही ज्या बळानं बळीवंत झालो म्हणता, तुम्ही कोणत्या बळानं बळीवंत झालात? कारण चांगले सुज्ञ ऐकणारे जर असले तर त्यांना या अभंगामध्ये काही प्रश्न निर्माण होतील. कोणाला? चांगले सुज्ञ ऐकणारे. सुज्ञ ऐकणार कोणाला म्हणावं लागतं? महाराज, त्याला काहीही सांगितलं तरी तो हा म्हणीत नाही. त्याला काहीही सांगितलं तरी महाराज तुमचंच खरे असं जो म्हणत नाही त्याला सुज्ञ ऐकणार म्हणावा लागतो. मग कोणता सुज्ञ ऐकणार? कीर्तनात उभा राहून हे महाराज तुझं चुकलं रे असं म्हणणारा असा पण नाही. पण चिकित्सक ऐकणारा पाहिजे, आहे की नाही? चिकित्सक ऐकणारा पाहिजे. आणि चिकित्सक ऐकणाऱ्याला शंका येईल. पहिलीच शंका आहे, महाराज तुम्ही कोणत्या बळानं बळीवंत झालात? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरं, ज्या बळानं तुम्ही बळीवंत झालात महाराज, ते बळ तुम्ही आणलं कुठून? हा दुसरा प्रश्न. ज्या बळानं तुम्ही बळीवंत झालात, जिथून ते बळ तुम्ही आणलं, ते बळ कशा रीतीनं आणलं? हा तिसरा प्रश्न. कशा रीतीनं आणलं? हा तिसरा प्रश्न. महाराज, ज्या बळानं तुम्ही बळीवंत झालात, जिथून ते बळ आणलं, कशा रीतीनं ते बळ आणलं, त्या बळाच्या जोरावरती तुम्ही काय पुरुषार्थ गाजवला? हा चौथा प्रश्न. असे 4 प्रश्न सुज्ञ ऐकणाराला या अभंगामध्ये निर्माण होतात. विठाला 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 विठाला. सुज्ञ ऐकणार नाही तर काही महाराज ऐकतातच, त्यांचं चालूच आहे. ते व्हा हा म्हणतात, कीर्तन झालं की झटकतात, निघून जातात. अहो, काही सांगितलं तरी ऐकायचं. काय ऐकावं हे कळालं पाहिजे. आपल्या कानानं काय ऐकावं? चांगलं श्रवण जर आपल्या कानानं केलं असेल तर महाराज त्याला कान म्हणतात, तरच त्याला श्रवण इंद्रिय म्हणतात. काहीही जर ऐकलं असेल तर व्यभिचारी श्रवण इंद्रिय म्हणतात. शास्त्राचा नियम आहे. चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलंच ऐकलं पाहिजे. ऐका महाराज, सांगता सांगता काहीही सांगितलं तरी मुद्दा काय आहे हा महत्वाचा आहे. प्रमुख विधान महाराजांनी केले, आम्ही बळीवंत झालो. कशानं व कुठल्या बळानं तुम्ही बळीवंत झालात महाराज? तर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मी पुढे बोलता बोलता देणार आहे. महाराज, बळाचे प्रकार काही एक नाही. कुठल्या बळानं तुम्ही बळीवंत झालात? बळ काही एका प्रकारचं नाही. बळाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानाचं बळ वेगळे, ध्यानाचं बळ वेगळे, जप्याचं बळ वेगळे, तप्याचं बळ वेगळे, संन्यासाचं बळ वेगळे, वानप्रस्थाचं बळ वेगळे. महाराज, गायकाचं बळ वेगळे, वाजवणाराचं बळ वेगळे, ऐकणाराचं बळ वेगळे, माईकवाल्याचं बळ वेगळे. महाराज, महाराजाचं बळ वेगळे, पोतराजाचं बळ वेगळे, प्रत्येकाचं बळ वेगळे वेगळे. चोपदाराचं बळ वेगळे, पीटी मास्तरचं बळ वेगळे, साऊंडवाल्याचं बळ वेगळे. असे बळाचे अनेक प्रकार आहेत. आपण सगळे ते सांगू शकत नाही आणि सांगून संपू शकत नाही. पण काही प्रमुख बळाचे प्रकार मी आपल्याला सांगतो. शास्त्रानं वर्णन केलेले शास्त्राचे प्रमुख काही बळाचे प्रकार सांगतो. किती सांगू तुम्ही सांगा? किती सांगू? होय सर. सानप सर, किती सांगू? 5-25 सांगू का? म्हणजे काला होऊस तर संपायचेच नाही. तुम्ही रोज काय करायचं? सकाळ काय कीर्तन नसतं, सकाळ माझ्याकडे यायचं. पण आता मलाच वेळ नाही, धंद्याचा टाईम आहे ना. आता मी कशाला तुमच्यासाठी बसू, आहे की नाही? विठाला 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 विठाला. जास्त नाही, पण मी आपल्याला 5च बळाचे प्रकार सांगतो, कारण आपल्याला ते 1 तासात उरकायचेत म्हणून सांगतो. महाराज, पहिलं बळ सांगितलेलं आहे शारीरिक बळ, दुसरं बळ सांगितलेलं आहे कौटुंबिक बळ, तिसरं बळ सांगितलेलं आहे बुद्धीचं बळ, चौथं बळ सांगितलेलं आहे महाराज संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ, आणि शेवटचं 5वं बळ सांगितलेलं आहे संपत्तीचं. असे 5 प्रकार मी आपल्याला सांगतो. आणखीन पुढं करता येतील, पण हेच महत्त्वाचे 5 आहेत. महाराज, पहिलं बळ आहे महाराज शारीरिक बळ. ज्याच्याकडं शारीरिक बळ आहे ना, तो माणूस सहजासहजी कोणाचं ऐकायला तयार होत नाही. सहजासहजी त्याच्याकडे शरीर बळ असलं ना, तो कोणाचं ऐकत नाही. एखादा जर त्याला काही म्हणायला लागला आणि ते म्हणलं गप रे, मी माझ्या बापाचं ऐकत नाही, तुझं कुठं, आहे की नाही? ते शरीर. आणि ज्याच्याकडे शरीर बळ आहे ना, तो त्याच्या बळानं माणूस तो त्याच्या गुरमीमध्ये असतो. शरीर बळाचा माणूस आहे तो कुणालाच ऐकत नाही. होय, आमच्या खोत महाराजासारखा निभार, आहे की नाही? हा, शरीर बळ असलं ना महाराज निभार, तो कोणाला भेट नाही, कोणाचं ऐकत नाही. टाईम झाला की आणणार आहे जेवायला, नसल्या आणि तर घरात जाऊन टोपलं बाहेर आणणार महाराज. हा, महाराज शारीरिक बळावाले माणसं ते सहजासहजी कोणाचं ऐकत
नाहीत, शारीरिक बळ. आणि शारीर बळानं जो माणूस बलवान आहे तो महाराज सहजासहजी कोणाच्या आहारी जात नाही. एखादा जर म्हणला ना थांबा माझ्या गाडीवर मागं बसा, तो म्हणतो तुझ्या गाडीवर नाही, तू मागं बस, तू मागं बस, मी गाडी चालवतो, मी तुझ्या ताब्यात माझं शरीर द्यायला तयार नाही. कुठं चांग भलं करचीन सांगता येत नाही. महाराज जो तो ज्याच्या त्याच्या बळानं ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच आहे. शरीर बळ म्हणतात. शरीर बळ असलं की सहजासहजी म्हणा. एखादा पैलवान जर असला ना त्याला एखादा काही म्हणायला लागला आणि ते म्हणतो थोडा वेळ ऐकून घेतो पण एकदाच म्हणतो ग बसतो का येऊ पुढं. हा, आणि तो तसा पहिलवान जर पुढं आला तर चांगले पहिलवान पळून जातात. म्हणजे शरीर बळ याला म्हणतात. शरीर बळाच्या पुढं कोणाचं बळ काही करू शकत नाही. तो शरीर बळानं तो त्या माणूस त्याच्या बळामध्ये तो श्रेष्ठ आहे. हे पहिलं बळ आहे महाराज. दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ. कौटुंबिक बळ ज्याच्या पाठीमागे ना तो कुठंही गेला तरी तो कोणाचंही ऐकून घेत नाही. कोणालाही काही म्हटलं तरी तो सपादून घेत नाही. महाराज एक जण असंच वाळला तिडतिडा, इतका वाळला, माझ्यापेक्षा बी वाळला, माझ्यापेक्षा अहो कपडे घालायचा म्हणून तरी बरा दिसायचा, इतका वाळला. जर जीव लावून तरडगावमधून फुकला तर खरडा येईपर्यंत तो थांबणार सुद्धा नाही. डायरेक्ट गोईंग टू खरडा. महाराज डायरेक्ट खरडा, इतका वाळला माणूस. पण महाराज तरडगावमध्ये सकाळी स्टँडवरती हॉटेलवरती चहा पीत बसला होता आणि चहा प्यायला गेला, चहा पिला. पण तेवढ्यात मी मगा जो तुम्हाला शरीर बलवान सांगितला ना, शरीरानं बलवान कसा है महाराज? 6 फूट उंच महाराज, 56 इंच छाती, 42 इंच नाही, किती इंच? 56 इंच छाती महाराज. बलदंड मोठा, शरीर मोठं, तोंड महाराज मडक्यावानी, डेहरी गपक्याची गपक्या, खबूची खबू, रट्याची रट्या, दणक्याची दणक्या. येतोय का नाही डोळ्या पुढं? आणा ना, है का नाही? असा दणक्याची दणक्या माणूस तो सुद्धा तिथं चहा पेत खुर्चीमध्ये बसला होता. आणि हे वाळलं महाराज. आणि तो एकटा नव्हता तर 10-5 त्याचे मित्र त्याच्या शेजारी बसलेले होते. ते वाळलं आलं आणि असा बलदंड असणारा माणूस त्याच्या खड दिशेनं कानाखाली त्यांनी टाकली आणि ते निघून गेलं. कोण? ते वाळलं. आणि ते वाळली चाटेळच असतात महाराज. कुठं बी असू द्या ते चाटेळपणा केल्याशिवाय राहत नाहीत. कोण? देवा. हा, अशा विठाला ठाला विठाला 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 विठाला. अंगात ताकद नाही पण शानपणा केल्याशिवाय राहत नाही. त्याला तिडमेळा पहिलवान म्हणतात महाराज. हा, ते चाटेळपणा केल्याशिवाय. आपल्या घरात बी बघा, जी बलदंड माणसं ती टेन्शन घेत नाहीत, पण जी वाळलंय ना ती अख्ख्या घरात चाटेळ असतं. कुणी म्हणतं त्यांच्या घरात सगळी चांगली, ती वाळलं लय बेकार आहे की नाही? हा ही काय? हा कसं आहे? ह्या सगळ्यात ही वाळले महाराज. ते सगळ्याला नाचायला मागं सारते आहे का नाही? हा, खतरनाक आहे ती. हा, काय टेन्शन घेऊ नको, कीर्तन झाल्यावर तुला 100 रुपये देतो. हा, जाऊ द्या. चला, काय सांगतोय मी महाराज? ते असं वाळलं, त्यानं खाड दिसून त्याच्या कानाखाली टाकली. 10-5 त्याच्या शेजारी बसलेले होते, त्या बलदंड माणसाच्या शेजारी, त्या पहिलवाना शेजारी. म्हणले काय तुमची कमाल झाली गडे आता तात्या, तुमची कमाल झाली. अहो काय त्याला जर पाहिलं तर महाराज तो कपडे घालतो म्हणून चांगला दिसतोय, जीव लावून फुकला तर खरडा येईपर्यंत थांबणार नाही, पण त्यानं तुमच्या कानाखाली मारावी आणि तुम्ही ती सहजासहजी ऐकून घ्यावी, असं काय? तो म्हणला काहीच नाही, ती अंदर की बात आहे, ती तुम्हाला कळणार नाही, ती आतली गोष्ट आहे म्हणला. अरे म्हणला याचं जाऊ दे, ह्यो आहे तुडमुडा पहिलवान, पण ह्याचे जे घरी 2-4 भाऊ आहेत ना ते माझ्यापेक्षा होलसेल आहेत म्हणला. ह्याला जर मी आता इथं काही म्हणायला गेलो तर ते एकट्याला गाठतात, तानू हाणतात, ओरडलं तरी सोडत नाहीत, कणलं तरी सोडत नाहीत आणि हिवळलं तरी सोडत नाही. महाराज याला कौटुंबिक बळ म्हणतात. त्याच्याकडे बळ नाही पण त्याच्या पाठीमागं त्याच्या कशाचं बळ आहे? कुटुंबाचं बळ आहे. आणि कुटुंबाचं बळ असलं की माणूस सहजासहजी कोणाच्या आहारी जात नाही. विठाला पहिलं शरीर बळ, दुसरं कौटुंबिक बळ. महाराज हे बळ झाले. तिसरा प्रकार सांगितलेला आहे मी बुद्धीचा. महाराज बुद्धीचं बळ ज्याच्याकडे ना तो सुद्धा माणूस श्रेष्ठच असतो. बुद्धिबळ ज्याच्याकडे, ज्याची बुद्धी चांगली आहे ना तो माणूस सहजासहजी कोणाच्या आहारी जात नाही. आणि बुद्धी चांगली पाहिजे. माणसाची बुद्धी जर चांगली असेल तर त्याला कोणाच्याही पाया पडायची गरज लागत नाही. बुद्धीचं बळ आहे महाराज. या बुद्धीच्या बळानं त्याच्या ठिकाणी तो माणूस श्रेष्ठ असतो. त्याला कुणीही काही सांगितलं तरी तो सहजासहजी ऐकून घेत नाही. तो म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते माझ्या बुद्धीला पटत
नाही. माझ्या बुद्धीला जर पटलं तरच मी तुमचं म्हणणं बरोबर म्हणेल, नाही तर तुम्ही कितीही बोंबलले आणि कितीही काही झालं तरी मी ते ऐकू शकत नाही. महाराज, बुद्धीचं जे वैभव आहे, बुद्धीचं जे बळ आहे, त्याच्यासारखं बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, एक केशवराजे सकळ सिद्धी, एक केशवराजे सकळ सिद्धी. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, ज्याच्याकडं बुद्धीचं बळ आहे त्याच्याकडे सगळं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि देवाला जाणून घेण्याकरता सुद्धा माणसाकडे काय असावी लागते? बुद्धीच असावी लागते. बुद्धी जर नसेल तर आपण सहजासहजी देवाला जाणू शकत नाही. महाराज, बुद्धीच्या बळानं तो श्रेष्ठ असतो. महाराज, एक सुंदर उदाहरण गात्यामध्ये आलेले. महाराज त्याच्यात असं सांगितलेलं, बुद्धीच्या बळानं श्रेष्ठ माणसं तर असतातच, पण त्याच्यासाठी एक दृष्टांत त्याच्यात दिला. बुद्धीचं बळ कसं श्रेष्ठ असतं. महाराज, जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये अभंग लिहिलाय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वागे उपदेशीला कोहला आणि सुखे खाऊ द्यावे मला. काय झालं तर त्याच्यात कोहला बुद्धिवान प्राणी. कोण? कोहला. महाराज, कोहला हा बुद्धिवान प्राणी. कोण? कोहला. कोहला, हा कोहला. तो इतका चाहटेळ, त्याच्यासारखा चाहटेळ दुसरा कोणी नाही. कोण? हा, महाराज का कोहला? कोहला. मी कोहल्याच्यातच राहतो, कारण राजुरी कोहल्याचीच आहे अर्धी, आहे की नाही. त्याच्यामुळं सगळे चाहटेळ कोल्हे मला माहिती आहेत. म्हणून महाराज, कोहला इतका चाहटेळ, त्याला जर द्राक्ष काढता येत नसले ना तर वाघ कोला द्राक्ष खायला चालले ना, तो कोला सांगतो द्राक्ष आंबट आहेत. वाघ म्हणला, अरे किती खाल्ले? म्हणला, एक सुद्धा नाही. आणि मग कस काय आंबट आहेत? अरे ज्या अर्थी इतक्या रस्त्याच्या कडीला इतके द्राक्षाचे गड लोंबतायत, त्या अर्थी ते कोले द्राक्ष कसे आहेत? आंबट आहेत. हा कुणी तर्क लावला? म्हणा ना, कोल्यानी. हा, कोल्यानी तर्क लावला, त्याला बुद्धी म्हणतात. आणि महाराज, काही काही गाढवा असे जाऊन त्याला उड्या आणत बसतात. कशाला? त्या द्राक्षाला. महाराज, त्याला कोहलं म्हणतात. कोहलं बुद्धीनं श्रेष्ठ. इतकं श्रेष्ठ, इतकं श्रेष्ठ. महाराज सांगतो उदाहरण ऐका. महाराजांनी अभंगामध्ये असं सांगितलंय, वागे उपदेशीला कोला. उपदेश केला म्हणजे काय केला? त्याच्यात दृष्टांत दिला. उपदेश केला म्हणजे काय केला? तर कोहल्या पुढं उपदेश केला. कोल्याला उपदेश केला कोणी? वाघानं. असं झालं महाराज. आता झाले ना आपल्याकडं रोज बातम्या आहेत, बिबट्या आला रे, बिबट्या आला रे. खांडवीला आला आणि बावीला आला आणि सोल्यावर. ए दिदे, दिद्या, ए दिदे, खाली उतर पडन ती. दिदे, ए दिदे, आग जोका पडन. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. दिदेव, तिला आवाज सुद्धा आहे ना आपला. ती म्हणतात, संतापला तो काही सांग, आम्हाला काय घेणं ना देणं. हा, पण ते ध्यान ठेवा बरं का त्यांना. दोघीच आहेत ना. हा, ध्यान ठेवा. हा, तुम्ही आता इकडे बघा माझ्याकडे. मी लई वाढूळ झालं त्यांना. मला वाटतंय त्या आता कटाळत्या, मन कटाळत्या, पण त्या पण कोल्यासारख्या चाटेळ दिसायला लागल्यात मला, आहे का ना. त्या अजिबात दिल्याच पडानात महाराज. ए दिदे, दिद्या, तो खाली उतरवणारच राहू, त्याच्या उभं राहण्यासारखी जागा आहे. माझी भाषा कळा नाही का? ए दीदी, आगे इधर महाराज आया है, तेल डब्बे बिब्बे सब लेता है, भंगार बिंगार चल. आता कळालं काय ना तिला? ए केसावर फुगे, बंबई बिटरवाले. नाही राव, तरी बी कळा नाही तिला माझी भाषा. जाऊ द्या. विठाला विठाला विठ्ठला. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मला वाटलं त्या पडत्यान माझं लक्ष गेलं सांगतात. तुम्हाला दिसा ना, पण मला दिसत आहे ना, हाय का नाही. हा, चला, काय सांगत होतो मी? कीर्तन. देवा, हा
कोल्ह्याचं वा क्या बात आहे. कोल्ह्याचं सांगतो बरं. कोल्ह्याचं म्हणले काय काय म्हणते हां आम्हाला येत असतं तुला कशाला आणलं असतं सांग ना तूच आहे का नाही. अहो एवढ्या काय ठिकाणी असे बाबा देवासारखं एक म्हातारं बसलं होतं. म्हणलं बाबा मी काय सांगत होतो. म्हातारं म्हणलं अर्ध पाकिट देत असला तर सांगतो नाही तर मर तसाच. मी म्हणलं बाबा शेजारचं गाव आहे चाठेळ गाव आहे किती देते आणि किती नाही काय माहिती अजून आहे का नाही. मी बी काही ठरवलं नाही. तुला 6 रुपये दिल्यावर घ्यायचं किती होय 12 घ्यायचं का. जाऊ द्या चला. महाराज कोल्ह बुद्धीनं श्रेष्ठ महाराजांनी उपदेश केलाय. त्या कोल्ह्याला उपदेश केला कुणी वाघानं. वाघ आलाय महाराज भूमिका उठली. 10-5 तरुण पोरांनी तो वाघ पकडला आणि वाघ पकडून पिंजऱ्यामध्ये आणून गावामध्ये ठेवला. 10-15 दिवस पिंजऱ्यामध्ये कोंडलेला वाघ. महाराज सगळ्या गावातले लोक बघायला यायचे. रोज बघायला यायचे. रोज गावात तरडगावला वाघ पकडलाय चला बघायला. तरडगावला वाघ पकडलाय चला बघायला. तरडगावला वाघ पकडलाय चला बघायला. महाराज पिंजऱ्यामध्ये कोंडलेला वाघ बघण्याकरता बरेच माणसं यायला लागले. आणि बरेच माणसं यायचे. कोणी सेल्फी काढायचं कोणी फोटो काढायचं कोणी काय करायचं हे करायचं. सगळे माणसं बघायला यायला लागले. कुणाला बोला कुणाला वाघाला बघायला यायला लागले. आणि मग कोल्ह्याच्या बी ध्यानात आलं. म्हणला 15 दिवस झालं तरडगावमध्ये वाघ पकडलाय पिंजऱ्यामध्ये कोंडलाय आणि आपण जवळ असून सुद्धा आपण काय बघायला जात नाहीत वाघ बघायला जात नाहीत. आपल्याला वाघ बघायला जायचं. त्या कोल्ह्यानं त्याच्या बायकोला विचारलं म्हणजे कुणाला कोलिनीला हाड तुला बी वाघ बघायचा आहे पळशीनला का वाघ आल्यावर. असू द्या त्याची बी हाजरी ती तिकूनच मला सांगतो. हे बघ टिपून घे. उद्या कुणी तरडगावात म्हणाय नको नारायण महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं बी नव्हतं घे हाजरी चल लगेच. आवाजासहित आपण कुणाचं लक्ष नाही त्याच्यामुळं डायरेक्ट आवाज इकडं बघा माझ्याकडे. गणेश महाराज ध्यान ठेवा तेवढं. ऐका महाराज त्या कोल्ह्यानं सांगितलं होय ग मला वाघ बघायला जायचंय. ती म्हणली मला नाही यायचं तुमचं तुम्ही जा. पोरांना विचारलं. पोरं म्हणले पप्पा आम्हाला बी वाघाचं लय भ्या वाटते आम्हाला नाही यायचं. कोला म्हणला मग मी एकटाच जातो. कोला आला वाघ बघायला. मग आता प्राण्यांची भाषा प्राण्याला समजते. महाराज तो कोला आलेला पाहिला आणि कोला आलेला पाहिल्यानंतर त्या वाघाला बरं वाटलं. म्हणला रोज माणसं येतात सगळे येतात. म्हणला रामभाऊ जाऊन आले सगळेजण जाऊन आले. कोण बघायला येत नाही. मोहन महाराज गेलते प्रदीप बी गेला फोटो काढून आला. चॅनलवाले गेले फोटो काढून आले. पण कुणी सुद्धा मला बोललं नाही. प्राण्यांची भाषा प्राण्यांना कळते. कोला आल्यानंतर वाघाला बरं वाटलं आणि मग कोला पिंजऱ्यापाशी आला आणि आल्यानंतर त्याने लगेच म्हणला जय हरी. अरे कोले दादा बरं झालं तू आला. 15 दिवस झालं या गावातल्या पोरांनी मला या पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवले. पण ऐक ना अरे या पिंजऱ्यामध्ये मला हलता येईना चालता येईना काही बोलता येईना. कुणी पाणी द्यायना कुणी बिस्किट द्यायना. निस्ते येत आहेत आणि फोटो काढून जात आहेत. बरं झालं बाबा तू आला. एक काम करतो का मला या पिंजऱ्याच्या बाहेर काढतो का. कोल येड त्याला काही घेणं नाही देणं नाही. महाराज हाड म्हणे शिवांना बघा बरं तेवढं विठाला हो पाकिटच मागते का काय कोणास तो गप आहे बाबा. चला महाराज त्यानं सांगितलं कोले दादा बरं झालं रे तू आला. एक काम कर एवढा पिंजऱ्याचा दरवाजा उघड. कोल्याला काही घेणं नाही देणं. कोण्याला आपलं लावलेली पिंजऱ्याची कडी महाराज दरवाजाची कडी उघडली ना आला म्हण वाघ बाहेर आला. आता वाघ बाहेर आल्यावर तो काय महाराज आल्यासारखा येणार आहे होय. चोपूनचा बाहेर आला. महाराज आळूक पिळूक द्यायला लागला आणि महाराज पिंजऱ्याच्या दरवाजाच्या बाहेर वाघ आला आणि कोल्ह्यापुढं वाघाने कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केला. कुणी वाघाने. आता अर्थ काय घेता महाराजांनी उदाहरण सांगितले. वाघे उपदेशीला कोला. उपदेश करणं म्हणजे काय करणं कीर्तनच करणं. उपदेश कशाला म्हणतात कीर्तनालाच म्हणतात. महाराज त्या वाघानं त्याच्या पुढं कार्यक्रम सुरू केला आणि मग त्या कोल्याला सांगायला लागला काय कोले दादा असं असतं का. अरे 15 दिवस झाले मी उपवासी आहे आणि योगाने मला 15 दिवसाचा उपवास घडलाय. आणि मग उपकाराचं प्रकरण सांगायला सुरू केलं. माणसाला मिळालेला गीतेचा दुसरा अध्याय उघड. वाघानं कोल्याला विचारलं कधी गीता वाचली का कधी गाथा वाचली का. तरडगावला एवढा मोठा सप्ताह आहे. लांबून महाराज येतात. आज हाय जवळचाच पण रोज लांबून महाराज येतात. एवढ्या लांबून महाराज येतात. कधी
कधी कीर्तनाला जातो का? कधी कीर्तन ऐकतो का? कधी गीता वाचली का? गाता वाचली का? भागवत कथा ऐकली का? कोला म्हणला तू एवढी बडबड माझ्या पुढं करू नको, आपल्या डोक्यात असलं काही नसतं. तो म्हणला आपली मेमरी हिंदी गाण्यांनी फुल भरलेली आहे. कुणाची? कोल्याची. आणि कोलं असल्या भानगडीत पडत नाहीत. कोण? कुठलं? राजुरीचं म्हणा, राजुरीचं, तरडगावातलं नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 कोलं चाटेल ते बुद्धीनं हुशार, त्याच्या भानगडी दुसऱ्याच महाराज, त्याच्या भानगडी ते असल्या भानगडी. ते म्हणला आपण तसल्या भानगडीत पडत नाही. अरे म्हणला बघ जरा वाच, दुसरा अध्याय काढ गीतेचा, उपकाराचं प्रकरण वाच. माणसाचा देह नश्वर आहे, मिळालाय भगवान परमात्मा प्राप्त करावा. नाही भगवान परमात्मा प्राप्त करता आला तर महाराज कोणाच्या तरी उपयोगी आपलं शरीर पडावं, कोणाच्या तरी उपयोगामध्ये आपलं शरीर यावं. आणि असं जर कोणाच्या तरी उपयोगामध्ये आपलं शरीर आलं तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. उपकाराचं प्रकरण इतकं रंगवलं, इतकं रंगवलं महाराज, कोल्याला वाटलं इतकं भारी कीर्तन, असलं भारी कीर्तन मी कधी ऐकलं सुद्धा नाही. पण कोलं हुशार महाराज, कोल्याच्या लक्षात आलं. आणि मग कोल्याने सांगितलं, अरे वाघ दादा तू एवढा वेळ झाला माझ्या समोर कीर्तन मला सांगतोय, पण तुझं नेमकं म्हणणं काय आहे मला सांग. आणि मग वाघ म्हणला तुझ्या लक्षात नाही आलं? नाही बाबा आलं. म्हणला सांग. अरे म्हणला काही नाही, अनायासे 15 दिवसाचा उपवास मला घडलेलाच आहे, मी पिंजऱ्याच्या बाहेर आलेलोच आहे आणि तू माझ्या समोर आलेलाच आहे. आणि मग तुझं म्हणणं काय आहे? कोला गडबडला. तुझं म्हणणं काय? म्हणला काहीच नाही, 15 दिवस झालं मी वैतागून गेलोय, माझ्या अंगात जीव नाही. आता उगं तू पुढं पळायचं, मी तुझ्या मागं पळायचं आणि तुला ताणून धरून खायचं. त्याच्यापेक्षा एक काम कर, बसलेल्या जाग्यावर इथंच मला तुझं नरडं पुडू दे आणि माझा उपास सुटू दे. आणि मग कोल्याच्या ध्यानात आला, अर म्हणला ह्यानी तर गाडी आपल्याच दारात सोडली. म्हणला है का नाही, ह्यानी गाडी आपल्याच दारात सोडली. पण कोल्याच्या लक्षात आलं, म्हणला शक्तीनं हे आपल्याला ऐकायचं नाही, हे बळवान आहे, हे बळवान आहे, आपल्याला हे सहजासहजी ऐकायचं नाही, आपण याचा प्रतिकार करू शकत नाही. पण आपल्याला डोकं चालवल्याशिवाय पर्याय नाही. मग कोलं हुशार, बुद्धिमान, कोलं बुद्धिमान. आणि मग महाराज कोल्यानं त्याच्या पुढं महाराज हे केली, कुणापुढं? वाघापुढं. म्हणलं हा सहजासहजी ऐकायचा नाही, हे बलवान आहे, हे एका झेपीत आपण जर पुढं पळायला लागलो ना तर एका झेपीत आपल्याला गाठल्याशिवाय राहायचं नाही. हे झाडावर पण चढेल, हे कुठंही आपल्याला धरेल. म्हणून आपण शरीराने याचा प्रतिकार करू शकत नाही, पण बुद्धीनं मात्र आपण याचा काय करू शकतो? प्रतिकार करू शकतो. आणि मग महाराज त्या कोल्यानं उलटा फिरला आणि कोला म्हणला, वाघ दादा तुझं ते उपकाराचं प्रकरण काय भारी आहे. अरे खरंच आहे, हे शरीर मिळाले, कोणाच्या तर उपयोगी जर नाही शरीर पडलं, 15 दिवस झालं तू उपवासी आणि तुझी जर भूक नाही भागली तर काय उपयोग आहे. अरे मी सुद्धा देवाकडे हीच इच्छा करत होतो, तुझे कारणी देह माझा पडावा. महाराज कोला म्हणला, मला सुद्धा असंच वाटत होतं वाघ दादा, तू खुशाल मला खा, खुशाल मला खा, पण माझी तुझ्याकडे एक इच्छा आहे, माझी तुझ्याकडे, पण माझं खुशाल तुला खायचंय ना खा, मी अजिबात तुला काही म्हणत नाही, कारण ते उपकाराचं प्रकरण मला तुझं इतकं आवडलंय, इतका नश्वर असणारा देह मिळालाय आणि यानं मी उपकार करणार आहे, मला हे तुझं उपकाराचं प्रकरण फार आवडलंय, तू खुशाल मला खा. पण काय म्हणला कोला? पण. आणि महाराज हा पण काय करतो? आधी जेवढं बोललेलं आहे ना त्या सगळ्यावरती काय करतो? पाणी फिरवतो, किंवा आपल्या भाषेत सांगू का, पोतारा फिरवतो. हा, एखाद्या माणसाचं तुम्ही वर्णन करा, हे असे ते तसे, हे असे ते तसे, त्यांच्यासारखा दानवान माणूस कोणी नाही, ते फार हुशार आहेत, फार बुद्धिमान आहेत. पण महाराज पण म्हटलं की सगळं पाणी फिरलं. नवरा जर बायकोला सांगायला लागला ना, संक्रांत जवळ आली, तुला कानातलं घेतो, नाकातलं घेतो, साडी घेतो, पण ती म्हणते पप्प्याचं पप्पा पण का म्हणले सांगा ना, है का नाही? पण काय तेवढं सांगा, घ्यायला लागले होते ना, आता झालंय काय? पण नेमकं काय? तो म्हणला घेतो पण यंदा नाही, पुढच्या वर्षी. झालं, पण आला की मागचं सगळं मातीत गेलं. महाराज त्या वाघाला सांगितलं पण काय? म्हणला पण फक्त एकच आहे, माझी एकच इच्छा आहे, माझी शेवटची इच्छा तुम्हाला पुरवावी लागेल. आणि कोर्ट पुरवतं,
कोर्ट पुरवतं, तुम्हाला तर पुरवावंच लागेल. मी तुम्हाला तुमच्या कारणे देह माझा द्यायला तयार आहे, पण तुम्हाला माझी शेवटची इच्छा पुरवावी लागेल, अंतिम इच्छा पुरवावी लागेल. कोर्ट पुरवतं, मग हा का नाही पुरवणार? हा म्हणला बोल तुझी काय इच्छा आहे, तुला फोन लावून देऊ का, तुला कोणाला बोलायचं का? नाही नाही म्हणला, अजिबात नाही बोलायचं. मग तुला जेवायचं आहे का, भूक लागली का, डाब्यावर येतो का जेवायला? तुला कोणाला भेटायला जायचंय का, गाडी करून देऊ का, महाराजाची गाडी घेऊन जातो का, इनवच नाही आता, जाऊ दे चल, काय अडचण काय? ते म्हणला याच्यातली एकही माझ्याकडे इच्छा नाही, माझी फक्त एकच इच्छा आहे. म्हणला काय सांग? म्हणला तुम्ही पाहिलं तर असे जाडजूड, पण पिंजरा पाहिला तर एवढूच ना. या गावातल्या पोरांनी एवढ्या छोट्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला बसवलंच कसं? मला फक्त एकदा डोळे भरून पाहू द्या. कोण म्हणला? कोहला म्हणला. आली का कोल्याची आयडिया देणार? नाही ना. येईन काहीच्या सकाळी येईन, जेवून गेल्यावर सकाळी येईन. महाराज काय? महाराज कोलच वाटेल. म्हणला फक्त मला एकदा उघड्या डोळ्याने पाहू द्या. ते वाघच महाराज. काहीच नाही. त्यानं सांगितलं काहीच नाही. पोरांनी पिंजरा लावला होता, मला वाटलं काहीतरी त्याच्यात खायला असेल. हो असा अंग आकुंचन केलं, असा एक पुढचा पाय आतमध्ये टाकला, पुन्हा दुसरा पाय आतमध्ये टाकला, पुन्हा थोडा पुढं सरकलो, पुन्हा मागचा एक पाय आतमध्ये टाकला, पुन्हा मागचा दुसरा पाय आतमध्ये टाकला. शेपूट बाहेर राहिलं होतं, हळूच शेपूट असं फिरवलं आणि हो फिरून असा बसलो. वाघ बसायला लागला. कोल्याने दरवाजा लावून घेतला, कुलूप लावलं, चावी पॅन्टीच्या खिशात टाकून ठेवली. कुणी? कोल्याने. हा, कोला चाटेलच महाराज. आणि वाघ बसला. 100% वाघ जेरबंद झाला. आणि मग कोला म्हणायला लागला, वाघ्या कीर्तन तर लयच भारी करतो रो. कुठला अभ्यास झाला रे तुझा? कुठल्या संस्थेत शिकला रे? तुझा गुरु कोण आहे? गुरु? अरे ते उपकाराचं प्रकरण तर काय रंगवलं रे बाबा. माझ्याच मुळावर तू आणलं होतंस. आता महाराज कोहला वाघाला काही जरी म्हणायला लागला तरी वाघाला निमूटपणे ऐकून घ्यावं लागेल. हे कोहल्याचं कशाचं बळ आहे? बुद्धीचं बळ आहे. महाराज बुद्धी तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या बळानं श्रेष्ठच आहात. विठाला महाराज हे बुद्धीचं बळ आहे. चौथं बळ जे सांगितलेलं आहे ना ते महाराज सत्तेचं बळ सांगितलेलं आहे. सत्ता जर तुमच्याकडे असेल ना तर महाराज एका सहीसाठी लाखो रुपये घेऊन माणसं तुमच्या पाठीमागे येतात. मानतात काहीही करा, कितीही लाख घ्या, पण सही द्या. आहे की नाही? कितीही लाख घ्या. महाराज जो तो माणूस ज्याच्या त्याच्या खुर्चीमध्ये, होय रामभाऊ, सरपंचाच्या खुर्चीमध्ये सरपंच श्रेष्ठच आहे, तो बलवानच आहे. गावात तुम्ही त्याला चौकात किती दम द्या, फक्त तो सरपंच कार्यालयात जाऊन बसू द्या, मग तो त्याच्या खुर्चीमध्ये काय आहे? श्रेष्ठच आहे. जो माणूस ज्याच्या त्याच्या खुर्चीमध्ये श्रेष्ठच आहे, एखादा अभियंता त्याच्या खुर्चीमध्ये तो श्रेष्ठच आहे. का? तर महाराज हे त्याचं कशाचं बळ आहे? सत्तेचं बळ आहे. महाराज एका सही करता लाखो रुपये घेऊन महाग माणसं हिंडतात, तरी त्यानं जर ठरवलं तरच आपल्याला सही मिळते, नाहीतर आपलं काम होत नाही. म्हणजे सत्तेचं बळ महाराज हे चौथं बळ आहे. आणि शेवटचं बळ सांगितलेलं आहे संपत्तीचं बळ. महाराज ज्याच्याकडं संपत्तीचं बळ आहे ना महाराज, जगात मान सुद्धा त्यालाच आहे. जगात महाराज जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला लोक मानतात, तरच लोक तुम्हाला विचारतात. जर पैसा असेल तर सगळी दुनिया तुमची, पैसा नसेल तर काळं कुत्रही तुमचं नाही. महाराज पैशाचे नावं 3 आहेत. कशाचे? पैशाचे नावं 3 आहेत. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसराम. पैशाचे 3 नाव आहेत. अरे जर तुमच्याकडे पैसा असेल ना, तुमच्या दारातली शिळी मिली तरी लोक बिस्किट घेऊन भेटा येतात. कुणाला? शिळीला. हा. आणि महाराज जगात काय चाललंय? पैशाशिवाय काहीच नाही. ज्या महाराज परमार्थ सुद्धा पैशावरच मोठा ठरायला लागला. जो महाराज जास्त पैसे ठरवून घेतो ना तो महाराज मोठा. ज्या महाराजाची गाडी मोठी आहे ना तो महाराज मोठा. हे मटण बिटन गडण बिडन हे कशाचा परिणाम आहे? फक्त पैसा. बस पैशाशिवाय काय नाही. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसराम. शास्त्र असं सांगते बाबा, पैसा वाळ्यानं बद्री मरे. मारवाडी भाषेतली म्हणे. काय? मारवाडी भाषेतली म्हणे, पैसा वाळ्यानं बद्री मरे तो बधेगा म जाने, गरीब की छोकरी मरे तो कोई न जाने. महाराज मारवाडी भाषेतली म्हणे, पैशावाल्याची शेळी मेली
तर बधे गाम ज्याने अख्खं गाव शेळी बघायला जातं, पण गरिबाची झोपडीवाल्याची लेकरू जरी मेलं ना घरात तरी पाहायला कोणी जात नाही. फक्त पैशाचा परिणाम आहे महाराज. पैशाच्या बळानं ज्याच्याकडे पैसा आहे ना तो माणूस श्रेष्ठच आहे. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात जो धनवान आहे ना तो निस्ता धनवान नाही तर ती माझी विभूती आहे म्हणून सांगा. ज्या 75 विभूती भगवंतानं सांगितलेल्या आहेत ना त्यातली धनवान ही एक माझी विभूती आहे. पण त्याच्याकडे निस्ता पैसा नाही पाहिजे तर संपत्ती असल्याबरोबर त्याच्याकडे काय पाहिजे, दया सुद्धा पाहिजे. महाराज माऊली ज्ञानोबराय ओवी लिहितात, भगवान परमात्माच्या मुखातली ओवी आहे. भगवान परमात्मा स्वतः बोलतात, संपत्ती आणि दया दोन्ही आली असती एके थाया, ते जाण धनंजया विभूती माझी. महाराज संपत्ती आणि दया ज्याच्याकडे ना तो माणूस नाही, तो धनवान नाही तर ती माझी विभूती आहे, ती माझी विभूती आहे. भगवान परमात्मा म्हणतो म्हणजे पैशाचं बळ ज्याच्याकडे आहे ना, श्रीमंतीचं बळ ज्याच्याकडे आहे ना तो सुद्धा माणूस या जगामध्ये श्रेष्ठच आहे. ऐका महाराज, पैसा तेरो तीन नाम परशा परशु परसराम. पैसा जर तुमच्याकडे भरपूर असेल तर लोक म्हणतात परसराम सेठ चला कीर्तनाला. त्यातला थोडा पैसा कमी झाला लोक म्हणतात परसू कीर्तनाला चल, आणि काहीच पैसा नसला परशा कीर्तनाला चल. हा, पैसा तेरो तीन नाम परशा परशु परसराम. विठाला अहो जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्याच्याकडं धन आहे ना त्यालाच या जगामध्ये मान आहे. धनवंत लागे सर्व मान्यता हे जगी. सुभाषितकार तर फार सुंदर सांगतात, अहो तुमच्याकडे पैसा असेल ना तर नसेल ती विशेषण लोक लावतात तुम्हाला, नसेल ती विशेषण लोक लावतात. सुभाषितकार सांगतात यशास्ति वित्तम सनरकुलिना सपंडिता सश्रुतवान गुणज्ञे सैव वक्ता सच दर्शनीये सर्वे गुणांकांचनम आश्रयन्ति. सुभाषितकार बोलतात महाराज पैशाचा आणि कुलाचा काही सुद्धा संबंध नाही. ज्याच्याकडं पैसा असतो तो कुलवान असतोच असा नियम आहे का? नाही. आणि जो कुलवान असतो तो त्याच्याकडे पैसा असतोच असा नियम नाही. पण महाराज हे सगळे गुण त्याला जवळ. यशास्ति वित्तम नरकुलिना, आमच्या गावातला कुलवान माणूस आहे म्हणतात. कोण? पैशावाला. महाराज पुढं सांगतात सशृणवान गुणज्ञ, गुणवान माणूस आहे म्हणतात. सपंडित सशृणवान गुणज्ञ, तो पंडित आहे म्हणतात. अरे पैशाचा आणि पांडित्याचा काही संबंध आहे का? पैसे असले म्हणजे त्याच्याकडे पांडित्य असतं असं काही नियम आहे? आणि पांडित्य काय असं रस्त्यावर पडलंय? त्याला काही करावं लागत नाही. पांडित्य मिळवण्यासाठी शिकावं लागतं, अभ्यास करावा लागतो, पाठपाठांतर करावं लागतं आणि मग पांडित्य मिळत असतं सहजासहजी. काही नावाचे पांडित्य भरपूर असतात होय, पंडित किती बी नावाचे आहेत, पण तो शब्द पंडित असेल, नावाचा पंडित असेल. पण पंडित होण्याकरता विद्वान व्हावं लागतं, विद्या कमवावी लागते, अनेक वर्ष अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस पंडित होता येतं. पण महाराज पैशावाल्याला हा सुद्धा गुण जोडून दिला. चाणक्य सांगतात सपंडिता सश्रुतवान गुणज्ञ सएव वक्ता, म्हणतात आमच्या गावातला तो सुंदर वक्ता आहे. ते बोलायला लागले ना ते बोलतच राहतात आणि गावातले लोक ऐकत नाहीत हो, उठून जातात. है का? अरे पैशाचा आणि वक्तृत्वाचा काही संबंध आहे का? अरे वक्तृत्वाचा आणि पैशाचा जर संबंध असता तर धनवंत माणसंच कीर्तनकार झाले असते, आमच्यासारखे गरीब थोडेच झाले असते होय. हा, धनवंत माणसं. पण पैशाचा आणि वक्तृत्वाचा काही संबंध नाही, पण जोडून देतात पैशावाल्याला. सर्वे गुणान कांचनम आश्रयन्ति, सर्वे गुणा, सगळे गुण त्याला जोडून देतात. पण वक्तृत्व काही सहज बाजारामध्ये मिळतं? वक्तृत्व हा गुण प्रयत्न साध्य नसून
तो दैव साध्य गुण आहे वक्तृत्व. आणि जर महाराज वक्तृत्व हा गुण जर प्रयत्न साध्य असता तर आळंदीला गेलेले सगळेच पोरं महाराज झाले असते. पण असं होतं का? नाही होत. आपल्या गावातले 5 जरी गेले तरी त्यातला एकच कीर्तनकार होतो, सगळे कीर्तनकार होत नाहीत. अहो आपल्या गावाचं काय, अनेक गावाचं सांगेल. आळंदीमध्ये अनेक पोरं दरवर्षी येतात आणि अनेक पोरं दरवर्षी घरी जातात, पण ते सगळेच महाराज होऊन जात नाहीत. अहो वक्तृत्व हा प्रयत्न साध्य गुण नाही तर महाराज तो दैव साध्य गुण आहे. कुणालाही बोलता येत नाही. खाली बसल्यानंतर तर कुणीही बोलू शकतो. होय, खाली बसल्यानंतर तर कुणीही म्हणू शकतं काय तो महाराज, काय अभंग घेतला, काय सांगत सुटला, काय शंकान, काय समाधानन, काय प्रस्तावनान, काय भावार्थन, काय गोलार्थन, हे खाली बसणाऱ्याला लई कळतं. हा, पण हिथं उभा राहिल्यावर कळतं काय असन ते. खाली बसणं कुणी माप काढीत येत, सकाळ पाणी नेतात का नाही ती सुद्धा माहिती नाही महाराज, पण ते कुणी महाराजाचं माप काढते. अरे इथं बोलण्यासाठी वक्तृत्व हा दैव साध्य गुण सांगितलेला आहे. तुम्ही दैवात जर असेल तरच तुम्हाला वक्तृत्व बोलता येईल, नाही तर बोलता येणार नाही. सांगतो एक छोटं उदाहरण. असंच आम्ही मित्रमंडळी तिकडं पुण्याला आमच्या एक मित्राच्या गावामध्ये कार्यक्रमाला गेलो. सप्ताह होता, निमंत्रण वगैरे काही नव्हतं, पण शिकत असताना आम्ही सगळेजण गेलो. आता निमंत्रण नव्हतं पण 10-15 जण आम्ही सगळेजण गेलो त्या गावचा सप्ताह. आता विद्यार्थी अवस्थेमध्ये सप्त्याला जायला आवडतं. आमच्या या पोरांना कसं आवडतं आहे की नाही. 15 लावायचे होते तर 17 आलते होय रे, आहे का नाही. तिकडे कमी पडायला लागले ना, लय राडा चालू आहे. उद्या माझ्यासोबत संस्थापक आहे मी, माझ्यासोबत कीर्तन आहे 3, उद्या पोरच नाहीत, फक्त 5च आहेत. त्यांनी म्हणाय पाहिजे आता पोर माझी आहेत 2-3 पण ती बारीक आहेत अजून. नाही ती टाकून नेली असती मी गाडी, त्याला काय त्याला टाळं घेऊन उभं राहिली. काही लोक बी असे चाटेळ आहेत महाराज, ते मापतात. हा, असे रामभाऊसारखे माणसं असले ना चाटेळ, ते मापित आहेत किती येते. एखादा सुद्धा कमी, त्याच्यामुळं कमी नाही. हाय का रे इथं कमी एखादा असला तर सांगा, आज 2-3 आणलेत, एखादं ठुतो, नाही तर परवा दिवशी गोळ होईल नारळाच्या टायमिंगला. विठाला विठाला जाऊ द्या. काय सांगत होतो मी, वक्तृत्व. आम्ही 10-15 जण त्या गावाला सप्त्याला गेलो आणि महाराज योगायोगाने असं झालं, जे नियोजित महाराज होते त्या महाराजांना काहीतरी अडचण आली आणि त्यांना काही कीर्तनाला यायला जमत नव्हतं. त्यांनी कार्यकर्ते मंडळींना, पुढारी मंडळींना फोन करून सांगितलं मला काय आज येता येत नाही, तुमचं तुम्ही काय असेल ते बघा. त्यानं महाराजांनी फोन करून सांगितलं. मग ही कमिटी मंडळी आमच्याकडे आली आणि म्हणले तुमच्यात कोण कीर्तन करतं का. आता आम्ही सगळी विद्यार्थी अवस्थेमध्ये त्यावेळेस काय सगळे कीर्तन करत नव्हतं, पण आमच्यात एक चाटेळ पोरगं होतं बोलणारं. आम्ही म्हणलं हे करील कीर्तन, म्हणजे ते चांगलं बोलायचं, जरा बोलत होतं चांगलं. आम्ही म्हणलं हे करील कीर्तन. आणि मग त्यांनी सांगितलं संध्याकाळचे महाराज येणार नाहीत आणि तू कीर्तन करायचं. आणि मग आता त्यांनी गाववाल्यांनी सांगून गेल्यानंतर आम्ही आपलं त्याला लवकरच जेवण केले, घेतलं 10-12 जणांनी. त्याला म्हणलं तिकडे चल रानात आंब्याखाली. त्याला आंब्याखाली घेऊन गेलो पटांगणात. कोणच्या ओव्या सांगायच्या, कोणचे दृष्टांत सांगायचे, लोक झोपायला लागल्यावर कशा हसवायचे. कीर्तन म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. कीर्तन म्हणजे तारेवरली कसरत आहे. होय, आहे का नाही बाबा देवा. महाराज कीर्तन ही तारेवरली कसरत आहे. आणि मग पैसे कशाचे घेतो आम्ही. होय, आहे का. हा, आणि जर आम्हाला पैसे नसले द्यायचे तुम्ही करून बघा मग कसं आहे. इथं उभं राहिले कळण, आहे का नाही. महाराज कीर्तन म्हणजे तारेवरली कसरत. सोपं नाही महाराज. अभंगावर बोलायचं, बोलता बोलता तुम्हाला झोपून नाही द्यायचं, डुकल्या नाही हाणले पाहिजे. अभंगाचा भावार्थ सांगायचा, सांगता सांगता ओव्या कोणत्या, गीतेचे श्लोक कोणते, प्रमाण कोणते आले पाहिजेत, त्या प्रमाणाला चाल कशी पाहिजे, पडली नाही पाहिजे, बदक नाही झाली पाहिजे, बेसूर नाही झाली पाहिजे, ठेक्यात आली पाहिजे, तालात आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी कधी कराव्या लागतात. बोलता बोलता. हे सगळं बोलता बोलता करावं लागतं. आणि म्हणूनच कीर्तन झाल्यावर आम्ही पाकिट घेतो. हां, आलं का ध्यानात तुमच्या. नाही जाऊन द्या, येईन सकाळ. महाराज हे सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही त्या पोराचं नाव सांगून दिलं, दिवसभर त्याला तालीम. कसे लोक हसवायचे, काय कोणते दृष्टांत सांगायचे, कोणत्या ओव्या, कोणते अभंग, कोणता अभंग घ्यायचा, कसं बोलायचं, काय करायचं, हातवारे कसे करायचे, सगळी दिवसभर तालीम त्याला आम्ही दिली. आणि संध्याकाळी कीर्तनाचा टायमिंग झाला, टाळकरी आले, त्यांनी सुरू केलं रामकृष्ण हरी सुंदर ध्यान, तुका म्हणे माझे ठोबा रोकमाय. आम्ही त्याला फेटा बिटा मानला आणि त्याला फेटा घेऊन कीर्तनाला घेऊन यायचं. पण तेवढ्यात गावातला एक जुना पाटील होता आणि त्याचा गावामध्ये चांगला वचक होता. त्याचा शब्दही कोणी मोडीत नव्हता. निबार माणूस होता. गाव सगळं त्याच्या शब्दावर चालायचं. आणि त्याला ती बातमी कळाली आज नियोजित महाराज येणार नाहीत. आणि मग ते पोरं आलेले, त्यातलं एक पोरग कीर्तन करणार आहे. आणि मग तो पाटील काठी टिकीत मंडपाकडे आला आणि त्याने सांगितलं, ए काय चाललंय म्हणला. कीर्तन
हा म्हणले कीर्तन. म्हणले ते महाराज आले नाहीत मग कुणाचं कीर्तन? म्हणले त्या पोरांचं. अरे कीर्तन म्हणजे काय? पोर खेळ आहे काय? कीर्तन म्हणजे पोर खेळ आहे? पोराचं कुठं कीर्तन असतं का? आणि पोरांनी कुठं कीर्तन करायचं असतं का? आणि कीर्तन काय तुम्हाला पोर खेळ वाटला काय? असं कुठं असतं का? पोराचं कीर्तन अजिबात नसतं. महाराज आम्ही सगळे जाग्यावर पंक्चर झालो. पोराचं कीर्तन नसतं म्हणल्यावर. आणि मग माणसं म्हणले पाटील आता रामकृष्ण हरी झाले, ठोबा रुक्माई चालू आहे आणि मग कीर्तन कोण करीन? पाटील म्हणला मी कीर्तन करणार. आणि मग लोक म्हणले तुम्हाला जमन काय? आणि म्हणले काय जमन काय म्हणजे? आणि तुम्हाला कुठे येईन का? आणि ते म्हणले येत नसलं म्हण काय झालं, कधी करायचंच नाही का? अरे असं काय बोलता बोलता मी गावात तुम्हाला माहिती आहे वाट्यावर बसलो तर पाट्याची पाट्या गप्पा हाणतो. माणसं उठून जातात तरी मी बोलतच राहतो. आणि मग माईकपाशी मला बोलायला काय अडचण आहे? असं कुठं असतं का? अजिबात नाही. कीर्तन मी करणार. आता त्या गावात वचक त्याचा असल्यामुळं माणसं म्हणले आता त्याच्या शब्दाच्या पुढं कोणी जाणार नाही. आम्ही त्या पोराचा फेटा सोडला आणि पाटलाच्या हातात दिला. आम्ही आलो निघून सगळे. त्यानं महाराज फेटा बिटा बांधला. पाटील काठी टिकीत आला. आल्यानंतर इथं आला. इथं आल्यानंतर विनेकऱ्याने विना त्याच्याकडे दिला. आणि महाराज विनेकऱ्याने विना दिला. त्याने रामकृष्ण हरी रूप पाहता जय जय रामकृष्ण हरी अभंग घेतला. दोघं जण ठोबा रुक्माई भजन झालं. दोघं जण आले. चाल म्हणली. चाल म्हणून निघून गेले. चाल म्हणून गेल्यानंतर महाराज पुन्हा मग ह्याने पाटलानं बोलायला सुरू केले अभंग. आणि बोलायला सुरुवात करायची पण महाराज कीर्तनाला घेतलेला अभंगच पाटलाच्या ध्यानात येईना. कोणचा अभंग घेतलाय ते? आणि मग महाराज पाटील इकडं तिकडं बघायचा आणि नुसतं माईक पशी यायचा आणि म्हणायचा मंडळी महाराज या अभंगामध्ये काय सांगतात? विठ्ठल विठ्ठल एवढंच म्हणायचा. पुन्हा महाग जायचा. पुन्हा यायचा फिरून आणि माईक पशी यायचा. मंडळी कीर्तनाला घेतलेल्या अभंगात महाराज काय सांगतात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या अभंग त्याच्या ध्यानात येईना. महाराज चारपान असंच होतं. महाराज इथं पाठ कडून उभं राहिलं ना, पाठ करून पाठ केलेलं सगळं सपाट. हा पाठ केलेलं सगळं सपाट. तुम्ही काही असा आणि किती पानं पाठ करा आणि कसं करा, इथं उभं राहिल्यावर कळतं काय होते. हा इथं उभं राहिले. वक्तृत्व हा प्रयत्न साध्य गुण नाही, पाठ करून सांगण्याचा गुण नाही, तो दैव साध्य गुण आहे. तो दैवात असावा लागतो आणि दैववानालाच मिळतो. महाराज पाटलाच्या काही ध्यानात येईना. तो महाग जायचा आणि म्हणायचा अभंगाला कीर्तनाला घेतलेल्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात? आणि विठ्ठल 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 7-8 बार झालं. एक जण खाली बसलेला होता. ते मला बस खाली, तुझं डोमलं सांगतात. काय मगाच्या धरून काय सांगतात काय सांगतात. अरे महाराज बोलणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. इथं उभा राहिल्यावर कळतंय. जावे त्याच्या वंशा देवाकडे विठाला. महाराज हे सहजासहजी पण धनवानाला सगळं जोडून दिल्या जातं. सैव वक्ता सचदर्शनीय. अरे वक्तृत्व हा काही प्रयत्न साध्य गुण नाही, तो दैव साध्य गुण. एक असाच होता, लई बोलायला चॅप्टर होता. तो गावात कुणालाच बोलून देत नव्हता. पण योगाने तो म्हणायचा मला जर एखाद्या बार भाषण करायला लावलं ना तर ह्याला ही उपमा देईन, ह्याला हा अलंकार वापरीन, त्याला तो अलंकार वापरीन, ह्याचं असं वर्णन करीन, ह्याला असं तसं वर्णन करीन. महाराज हा सारखा बोलायचा. गावातल्या एक दिवशी असं झालं, गावात नेमकी दूध डेअरी बांधली होती शासनाने आणि दूध डेअरीचं उद्घाटन करण्याकरता फडणवीस साहेबाला बोलवलं, मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस. आणि तो बी म्हणला येतो, काय काळजी करू नका. आणि मग गावातल्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हे रोज लय टमाटमा बोलतो, आता ह्याला प्रास्ताविक भाषण मुख्यमंत्री आल्यावर ह्यालाच करायला व्हायचं. आता त्याला सांगून दिलं, म्हणले अमक्या तारखेला मुख्यमंत्री आपल्या गावात उद्घाटन करायला येणार आहेत आणि प्रास्ताविक भाषण तूच करायचं. तेव्हा बी म्हणला अजिबात टेन्शन घेऊ नका, ह्याला अशी उपमा त्याला तशी उपमा, असं करतो तसं करतो, असे अलंकार वापरतो, अशी भाषा वापरतो, हे वापरतो. त्यानं सगळं सांगितलं. नगरला मराठीच्या प्राध्यापकाकडे गेला आणि त्याच्याकडून महाराज आणि रोज घरी झोपायच्या टायमिंगला घरामध्ये झोपताना हात असा पुढं माईक हातात असल्याने ॲक्शन करायचा आणि त्या माईक पुढं भाषण करायचा. जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सगळ्यांना महाराज. आणि ही रोज प्रॅक्टिस. बायको म्हणायची काय कीर्तन घेण्यान देण्याचं लावले, कवा एकदा उद्घाटन होईल काय माहिती. हे बी झोपाना ना आम्हाला झोपून. तेव्हा म्हणायचा गप रे माझ्याकडे भाषण आहे. आणि मुख्यमंत्र्यासमोर भाषण करणारे बारीक समजते का काय आपल्याला. महाराज हे त्याचं सुरू झालं. 15 दिवस त्यांनी सगळं केलंय, कागद बिगद लिहिले आणि नेमका तो उद्घाटनाचा दिवस. आणि महाराज आता गावात मुख्यमंत्री यायचा आहे म्हणल्यावर बाकीच्याला निमंत्रण द्यायची काही गरज आहे का? हे बाकीचे इटुकलेन पिटुकलेन आमदारन खासदारन जेडपीन फेडपीन यांना काय बोलवायची गरज आहे? हे तर महाराज घालीन लोटांगण जय हरी. आमदाराच्या आधी हे 150 पुढारी. महाराज कोणाच्या आधी? मुख्यमंत्र्याच्या आधी. मुख्यमंत्री येणार आहे म्हणल्यावर 150 पुढारी आले. सगळ्यांनी महाराज कडक कांजीचे कपडे घातलेले स्टेज भरला. मुख्यमंत्री आले. गावात त्यांचं आगमन झालं. आगमन झाल्या
झाल्यानंतर उद्घाटन झालं आणि येऊन स्टेजवर बसले आणि नेमका एक जण स्टेजच्या माईक पशी आला आणि म्हणला आपल्याच गावातील एक असं असणारं व्यक्तिमत्व ते आता प्रास्ताविक भाषण सुरू करतील आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करून देतील. महाराज हे बी असं महाराज 8-15 दिवस फुगिरी आणलेली होती, चांगलं हातात पैनन बिनन ते दप्तरन बिप्तरन घेऊन चष्मा बिस्मा लावला ना असं टाईट उठलं, कडक खादीचे कपडे घातलेली, इकडं तिकडं बघितलं आणि महाराज वजनात माईक पशी गेलं. कुठं? माईक पशी गेलं. आणि माईक पशी गेल्यानंतर त्यानं जे 15 दिवस पाठ केलं त्यातलं त्याला काहीच आठवना, त्यातलं त्याला काहीच आठवण आणि त्याची बोबडी वळली. आणि मग तो म्हणायला लागला आज का नाही आपल्या गावात ते हे आलेले आहेत आणि त्यांच्या हाताने हे झालेलंच आहे आणि त्यांनी हे केलेलंच आहे आणि एवढं बोलून माझं हे मी संपवतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतून गेला निघून. बोलताच येईना काहीच. आणि ते म्हणले कोण आलेले आहेत, त्यांच्या हाताने ते झालेलं आहे, नेमकं काय झालंय सांगा, वाटोळं झालंय का चांगलं झालंय ते सांगा. अरे बोलणं सोपी गोष्ट नाही. सदैव वक्ता सचदर्शनीय हा दैव साध्य गुण आहे, पण धनवंताला तो जोडून देतात. धनाच्या बळानं तो माणूस बलवानच आहे, त्याच्या ठिकाणी त्याला कोणाच्या आहारी जायची गरज नाही. महाराज म्हणतात हे 5ही बळ मी तुम्हाला सांगितले, मग यापैकी कुठल्या बळानं महाराज तुम्ही बळीवंत झालात आम्हाला एकदा सांगा. का असंच बोलता? नाही तर म्हणतेत बाबा काही नाही नुसतं बोलायचं, मनात नाही काय नाही. बळ नसताना जर बोललं तर त्याला बळरहित वाच्यता असं म्हणतात. मग बळ नसताना तुम्ही असेच आपल्याकडे त्याला काय म्हणतात? निस्त्या पुड्या सोडितो. काय करतो? हा पुड्या सोडितो. असं तर महाराज तुम्ही म्हणत नाहीत ना. महाराज म्हणले हे अजिबात असं मी म्हणू शकत नाही, मी पुड्या सोडू शकत नाही. माझं बोलणं जे आहे ना ते योग्यच आहे. मग याच्यापैकी कुठलं बळ आहे तुमच्याकडं? महाराज म्हणले हे सांगितले ना, याच्यातलं एकही बळ माझ्याकडं नाही, पण माझ्याकडं मुख्य बळ आहे ना, ते जे बळ आहे ना त्या भगवान परमात्म्याला मिळवण्याचं ते बळ आहे. मग शारीरिक बळ आहे का? म्हणले महाराज शारीरिक बळ सुद्धा माझ्याकडे नाही. काय करू देवा? नाही अंगी शक्ती. महाराज काही सुद्धा नाही, माझ्या अंगात शक्ती नाही, मी शक्ती नाही, शक्तीहीन आहे. शक्तीचं बळ तुमच्याकडं नाही. महाराज दुसरं बळ तुमच्याकडे शरीराचं बळ आहे का? महाराज म्हणले कौटुंबिक बळ आहे का? कुटुंबाचं सुद्धा बळ माझ्याकडे नाही, कारण माझ्या परमार्थाला देहू गावातलेच लोक नाराज होते, माझ्या गल्लीतलेच भावकेतलेच लोक नाराज होते. एवढंच काय, माझी बायको सुद्धा माझ्या परमार्थामध्ये सहभागी नाही, त्याच्यामुळं माझ्याकडे कौटुंबिक बळ सुद्धा नाही. महाराज तुमच्याकडे बुद्धीचं बळ आहे का? महाराज म्हणले बुद्धीचं सुद्धा बळ माझ्याकडे नाही. मी कसा आहे तर बुद्धिहीन आहे. मी काय आहे? अल्प माझी मती म्हणून येतो का कुलती. किंवा महाराज म्हणतात बघा, मी तवानात अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी. महाराज हित शब्द आहे मती मंद बुद्धी. माझ्याकडे बुद्धीचं सुद्धा बळ नाही. मग महाराज तुमच्याकडे सत्तेचं बळ आहे का? महाराज म्हणले कधीच नाही. मी फॉर्म सुद्धा भरला नाही. एकदा आमचा नारायण महाराज गेलता तर लोक म्हणले नारायण महाराजाला काय इकडे यायची गरज आहे, त्यांनी तिकडंच कीर्तन करावं, त्यांनी कशाला फॉर्म भरावा. म्हणले सत्तेचं सुद्धा बळ माझ्याकडं नाही. मग संपत्तीचं बळ आहे का? महाराज म्हणले संपत्तीचं सुद्धा नाही. आमचे खायचे वांदे आहेत, आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके. चोर सुद्धा आमच्या जवळ येत नाही. माझे महाराज किती श्रीमंत होते आधी. महाराजांनी एवढं श्रीमंत या जगामध्ये दुसरं कोणी नव्हतं. पण सगळं ज्या वेळेस त्या कर्जाच्या वह्या बिया बुडवल्या आणि सगळं सोडून दिलं त्यावेळेस महाराज म्हणले आम्ही सदैव सुडके, आमच्या जवळ यायला चोर सुद्धा भेटतात. मग संपत्तीचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, कुटुंबाचं बळ नाही. मग नेमकं बळ कशाचे? महाराज म्हणले बळ आहे आमच्याकडं वैराग्य नावाचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळानं आम्ही बळीवंत झालो. महाराज जगद्गुरु तुकोबराय बळीयाचे अंकित महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याकडून आम्ही बळ घेतलं. कोणतं बळ घेतलं महाराज?
वैराग्य नावाचं बळ घेतलं, कारण वैराग्य हा जो गुण आहे तो भगवान परमात्म्याकडे, आणि भगवान परमात्मा वैराग्य कुणालाही देत नाही. जो कृपा पात्र भक्त आहे त्याच भक्ताला भगवान परमात्मा वैराग्य देतो. महाराज सांगतात, सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा, केला मार षडवर्गा. आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून त्या भगवान परमात्म्याकडून वैराग्य नावाचा गुण घेतला. जे 6 गुण आहेत भगवान परमात्म्याकडं, त्यातला हा 5 क्रमांकाचा गुण आहे. ऐका यशश्री अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. वैराग्य कुणाकडे? भगवान परमात्म्याकडे, आणि तोच आपल्या कृपापात्र भक्ताला देत असतो. महाराज म्हणतात, ते वैराग्य नावाचं बळ आम्ही घेतलं. कुणाकडून घेतलं? कुठल्या बळानं बळीवंत झालात? पहिले 4 प्रश्न. कुठल्या बळानं बळीवंत झालात? वैराग्य नावाच्या बळानं बळीवंत झालो. कुठून आणलं ते बळ? भगवान परमात्म्याकडून आणलं. कशा रीतीनं आणलं? अंकित राहून आणलं. अंकित राहून आणलं. बळीयाचे अंकित. अंकिताच्या पोटामध्ये त्याग आहे महाराज. अंकिताच्या पोटामध्ये त्याग आहे. अंकित जो ज्याच्या झाला महाराज, एखाद्याच्या अंकित जर एखादा झाला तर त्याचं सर्वस्व त्याला मिळत असतं. ज्याच्या अंकित झाला त्याला मागायचं नाही, आणि जो अंकित झाला त्यानं त्याच्याकडे कधी मागायचं नाही. ते मिळत असतं. अंकिताच्या पोटामध्ये फार त्याग आहे. आणि अंकित राहिलं महाराज, एखाद्याचं लग्न जर झालं तर कायद्यानं महाराज त्याच्या इस्टेटीची पूर्ण मालकीन कोण होते? त्याची आई नाही, बाप नाही. कोण होतं? बायको होती. का होते? तर बायको नवऱ्याच्या अंकित झाली म्हणून त्या इस्टेटीची ती कोण होते? मालकीन होते, वारस होते. महाराज, अंकिताच्या पोटामध्ये त्याग आहे. वैराग्य नावाचं बळ आहे. आणि वैराग्य हे काही सहजासहजी उत्पन्न होत नाही. अनेक जन्माची सेवा लागते, अत्यंत नामस्मरण करावं लागतं, त्यावेळेस वैराग्य निर्माण होत असतं. त्या वैराग्याचं सुद्धा वेदांत चिंतन फार वेगळं आहे. वैराग्याचे सुद्धा 2 प्रकार सांगितलेले ते, एक जिहासा वैराग्य आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य थोडा वेळ येतं, आणि जिज्ञासा वैराग्य थोडा वेळ येतं आणि पुन्हा लगेच जातं. याला जिहासा वैराग्य म्हणतात. आणि महाराज, जे एकदा येतं ते पुन्हा कधीच जात नाही, याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. मग महाराज, तुमच्याकडं कोणतं वैराग्य आलं? महाराज म्हणतात जिज्ञासा वैराग्य, जिहासा नाही. जिहासामध्ये सुद्धा पुन्हा 3 प्रकार आहेत. एक करपट वैराग्य सांगितलेले, दुसरं प्रसूती वैराग्य सांगितलेले, आणि तिसरं स्मशान वैराग्य सांगितलेले. करपट वैराग्य कशाला म्हणतात? महाराज, एखादा जर भरपूर जेवला ना तर जेवल्यानंतर त्याला ढेकर येतात, करपट ढेकर. तो म्हणतो कुणाची पंगत असू गड्या, आता मरण पण गुलाबजामू आता खाणार नाही. कुठपर्यंत? फक्त 4 तास. 4 तासाने एकदा का जेवण जीर्ण झालं की लगेच पुन्हा म्हणतो हाय का काय खायला. याला करपट वैराग्य. थोडा वेळ येतं आणि लगेच निघून जातं. महाराज, दुसरं प्रसूती वैराग्य सांगितलेलं आहे, वेदांत चिंतन आहे. प्रसूती वैराग्य असं आहे महाराज, महिला या बाळांपणामध्ये तिला ज्यावेळेस ते बाळांपणाच्या काळात सोसाव्या लागतात, त्रास होतो ना, त्यावेळेस ती असं म्हणते, ज्याच्यामुळं मला हा त्रास सहन करावा लागलाय, मरण पण त्या नवऱ्याचं तोंड बघणार नाही. पण कधीपर्यंत? डिलेवरी होईपर्यंत. 8-4 दिवस झाले आणि पप्पाचा बाप तिकडे नाही आला का फोन करून म्हणते, नाही काय भेटा यायचं तुम्हाला, तिकडंच कुठं जाता, है का नाही. महाराज, याला म्हणतात प्रसूती वैराग्य. थोडा वेळ येतं आणि थोडा वेळ निघून जातं. आणि तिसरं महाराज असं सांगितलंय स्मशान वैराग्य. महाराज, स्मशान वैराग्य. महाराज, हे वैराग्य पाहायचं असेल ना तर मशानात. महाराज, जर समजा तुम्ही मसनात गेले, म्हणजे ऐका, मसनात गेले, जाणार नाही आता पण सांगतो, जावं लागतं ना महाराज. एखाद्याला पोहोचायला स्मशानात जातो ना आपण, है की नाही, आपण सगळेच जातो, जावं लागतं आपल्याला सगळ्याला. एखाद्याच्या मौती करता आपण स्मशानात गेलो ना तर तिथं महाराज अशा चुंगीची चुंगी बसलेली असते, तिथं गप्पा असतात.
काय खरं हो, घडीचा घडी नाही, माणसाचा घडीचा भरोसा नाही, काय नाही राव. सकाळी आम्ही दोघंजण चहा पिलो आणि तो त्याच्या घरी गेला, मी माझ्या घरी गेला आणि तेवढ्यात मी घरी गेलो, माझ्या फोनवर फोन आला, ट्रुंग ट्रुंग हॅलो, आणि तो म्हणला मी मेलो. अरे काय घडीचं घड्याळ झालंय म्हणला, काय माणसाच्या जीवाचा भरवसा नाही, पाण्याच्या बुडबुड्यावाने माणसाचं जीवन झालंय. आणि काय खरे, काय खरे, आपण मेलो म्हणजे बुडाली दुनियान, आपण गेलो म्हणजे बुडाली दुनियान. काय खरे, कोणाचे घरदार, कोणाचे बायका पोरं, कोणाचे गुरंढोरं, कोणाची शेतीवाडी. महाराज त्याच्या गप्पा ऐकल्यावर असं वाटतं ह्यो असाच आळंदीला जातोय का काय कोणास ठाऊक. हा पण महाराज हे कुठपर्यंत त्याच्या गप्पा असतात माहिती आहे का, तिथं कवर थांबावं लागतं. आपण माहितीला गेल्यानंतर मेलेल्या प्रेताच्या मुंडक्याच्या डोक्याची कवटी फुटेपर्यंत आपल्याला तिथं थांबावं लागतं. आणि एकदा का ती कवटी फुटली की मग आपल्याला तिथून निघावं लागतो. तिथपर्यंत याच्या गप्पा चालू असतात. पण एकदा का कवटी फुटली का सगळ्यात आधी उठतो नाही म्हणतो, चला 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 उरका उरका उरका, आता काय कवर जरी बसलं तरी काय होणार. आणि मग आपण त्याला म्हणलं अरे ते महाराज आले श्रद्धांजली आणि पुन्हा बघू चला लवकर. आणि ते म्हणले मग आता इतक्या गप्पा आणत होता आणि काय झाले, घडीचा भरोसा नाही, घडीचा भरोसा नाही, इतक्या गप्पा आणत होता आणि आता काय झालंय. आणि मला ते गुरं पाणी पाजायचे, चला लवकर जा. याला म्हणतात स्मशान वैराग्य. लगेच येतं लगेच जातं. पण शेवटचं जे जिज्ञासा वैराग्य ना, हे एकदा प्राप्त झालं की पुन्हा जात नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सगळं तुमच्याकडलं जाईल पण ते वैराग्य जाणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या वैराग्य बळानं आम्ही बळीवंत झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कशा प्रकारे ते बळ आणलं तर अंकित राहून. अंकित राहिलं ना महाराज सहज सगळं सगळं मिळतं. जो ज्याच्या अंकित आहे महाराज त्याच्या अंकित राहिलं की अंकिताचं सगळं मिळतं. अहो काहीच नाही महाराज, ज्या गोष्टीची देवाणघेवाण होत नाही त्या गोष्टी सुद्धा अंकित राहिल्यानंतर मिळतात. महाराज एखादा जर मास्तर असेल तर त्याच्या बायकोला पदवी दिल्या जाते. काय मास्तरीनं, शाळेत गेलेली नसते, अंकित नसल्यावर ज्या गोष्टीची देवाणघेवाण होत नाही त्या सुद्धा देता येतात. सांगतो ऐका महाराज, मास्तराची बायको मास्तरीनं, वकिलाची बायको वकिलीनं, डॉक्टरची बायको डॉक्टरीनं. कळतं का कुठल्या आजारावर कुठली गोळी खायची नाही. वकिलाच्या बायकोला वकिलीन म्हटलं जातं. कळतो का कायदा 103 काय 403 काही सुद्धा कळत नाही. ऐका सरपंचाच्या बायकोला काय म्हटलं जातं, सरपंचीनं. महाराज एखादा आमदार असेल तर त्याच्या बायकोला काय म्हटलं जातं, आमदारीनं. लढवली का निवडणूक, गेलती का मतदान मागायला नाही. एखादा मंत्री असेल तर त्याच्या बायकोला काय म्हटलं जातं, मंत्रीनं. महाराज अंकित राहिल्यानंतर पण कशामुळं, मास्तरच्या अंकित आहे म्हणून मास्तरीनं, डॉक्टरच्या अंकित आहे म्हणून कोण, डॉक्टरीनं, वकिलाच्या अंकित आहे म्हणून कोण, वकिलीनं. महाराज तसं महाराजाच्या अंकित आहे म्हणून बुवाची बायको बुईंग म्हणा ना, आहे का नाही. आता काहीतरी लागणच ना बाबा, आहे का नाही. हा बुवा म्हणलं की बुवाची बायको बुईंग येतं का कीर्तनातलं काही अभंग म्हणायला. सगळ्या महाराज लोकांच्या बायका एका जागेवर गोळा करा ज्यांच्या आहेत त्यांच्या, आहे की नाही. तुमचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा 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 महाराज सगळ्या महाराज लोकांना, महाराज आमच्याकडं असा प्रसंग येतो काही घेणं नाही देणं नाही, महाराजीन पदवी तिला जोडल्या जाते, महाराजाची बायको महाराजीनं. आणि मग काही गावांचा आग्रह असतो, महाराज तुम्ही दोघांनी यायचं, तुम्ही दोघांनी यायचं, आम्हाला कधी कधी तिला न्यावं लागतं. आता तिला न्यायचं म्हणल्यानंतर महाराज ती मग महाराजीन म्हणल्यावर काय बोलायचे. अहो तिच्यापेक्षा 4 डबल वयाचे, तिच्यापेक्षा डबल टिबल वयाचे माणसं येतात आणि तिच्या पाया पडतात. आम्हा भगवान आम्हा भगवान कुणाला, महाराजाच्या बायकोला. आणि तिचा आशीर्वादाचा तडाखा, तिने कोर्सच कुठं केलाय काय माहिती. हा तिचा आशीर्वादाचा तडाखा बस. अरे आम्हाला आशीर्वाद द्या येत नाहीत पण तिचा आशीर्वादाचा तडाखा. आणि आपण म्हटलं का नाही कोण, महाराजीनं. हा आणि मग ती आपल्याला कधी कधी म्हणा तुम्हीच काय कीर्तनाला जाता, एखाद्या बार मी जाऊ द्या मला लोक लई पाकिट देते. म्हणलं घरीच बस, गप बस म्हणलं, शानपणा करू नको. महाराज सगळ्या महाराज लोकांच्या बायका जर एका जागेवर गोळा केल्या आणि सगळ्यांची जर परीक्षा केली ना तर 99% सगळ्या महाराज लोकांच्या बायका फर्स्ट क्लास नापास होत्या. महाराज कशाच्या परीक्षेत, हरिपाठाच्या सुद्धा. तरी पण महाराजाची बायको म्हणा ना महाराजीनं, आहे का नाही. महाराजीनं का, फक्त महाराजाच्या अंकित आहे म्हणून. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा त्या देवाच्या अंकित आहोत म्हणून आम्हाला वैराग्य नावाचं बळ मिळालं. सहजासहजी ते मिळत नाही. महाराज एक छोटा विनोद सांगू का यातला. आता हे उगं महिलांच्या बाबतीत आहे म्हणून ठीक आहे.
महिलांना ते यमक जुळते म्हणून तरी ठीक आहे, महाराजाची बायको महाराजीनं, डॉक्टरची बायको डॉक्टरीनं. पण महाराज ह्यातला विनोद सांग का, विनोद, जर आता कधी कधी महाराज डॉक्टरच नसतो, कधी कधी महिला पण त्या पदावर असतात. जर महिला मास्तरीन असेल तर त्याला काय म्हणायचं? हां, मास्तर्या असं म्हणायचं का, आहे का नाही? एखाद्याची बायको वकील असली तर त्याला काय म्हणायचं? ए वकिलिया, आहे का नाही? एखाद्याची बायको महाराज काय आमदार असली तर त्याला काय म्हणा? आमदार्या, आहे का नाही? असं म्हणायचं का? महाराज एखाद्याची बायको महाराजीन असली, ए महाराजा, आहे का नाही? असं म्हणायचं का? एवढंच काय, आता ही तर जाऊ द्या, ही तर विनोदाचा भाग आहे. महाराज एखाद्याची बायको डॉक्टरीन असली तर त्याला काय म्हणायचं? डॉक्टर्या, आहे का नाही? म्हणायचं का? खोत महाराज म्हणा ना, काय म्हणायचं? हा, डॉक्टर या. आता पुढं चला, आणखीन विनोद सांगतो. हे आहे म्हणून बरे ना, पुरुषांच्या बाबतीत हे मग जुळत नाही, पण महिलांच्या बाबतीत जुळते महाराज. पण एखाद्याची बायको जर नर्स असली तर त्याला काय म्हणायचं? नर्स्या, हां का नरसळ्या म्हणायचं? देवा तुम्ही सांगा काय म्हणायचं? महाराज हे फक्त महिलांच्या बाबतीत आहे. महाराज अंकिताच्या पोटात त्याग आहे. जर तुम्ही अंकित राहिलात तर ज्या गोष्टीची देवाणघेवाण होत नाही ना, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतात. महाराज म्हटले आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या अंकित राहिलो आणि अंकित राहून वैराग्य नावाचं बळ घेतलं आणि त्या बळानं आम्ही बळीवंत झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज कुठून ते बळ आणलं? देवाकडून आणलं. कशा रीतीनं आणलं? अंकित राहून आणलं. महाराज त्या बळाचा परिणाम कशा रीतीनं आणलं? तर अंकित राहून आणलं. कुठून आणलं? तर देवाकडून आणलं. आणि महाराज त्या बळाच्या पुरुषार्थाच्या जोरावर, त्या बळावरती, त्या वैराग्य नावाच्या बळावरती तुम्ही काय पुरुषार्थ नावाच्या बळाच्या जोरावर आम्ही काय केलं? लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. संसार सहजासहजी कोणी लाथळू शकत नाही, पण आम्ही तो लाथळला आणि ज्या षडउर्मीत त्याचा मार केला त्यांना आमच्या जवळ येऊ दिलं नाही. एवढंच काय, आणखीन काही केलं का? महाराज म्हटले हो केलं. काय केलं? तुम्ही ज्या जनाला धरून बसता, आम्ही त्या जनाचा त्याग केला, तनाचा त्याग केला आणि धनाचा सुद्धा केला. आम्ही आमच्या शरीराकडं पाहत नाही, जनाकडं पाहत नाही आणि धनाकडं तर पाहतच नाही. जन तन धन केले तृणाही समान. आणि त्या भगवंतानं ते बळ आम्हाला दिल्यामुळे, षड उर्मी आम्ही त्या त्यागून टाकल्यामुळे, जन तन धन तृणा समान केल्यामुळे आमची अवस्था काय झाली? महाराज म्हटले त्याचा पुरुषार्थ आम्ही असा गाजवला. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माता. आम्ही काय केलं? तर पुरुषार्थ हा आमच्या जीवनामध्ये झाला. मुक्ती आमच्या घरी येते आणि आमच्या घरी पाणी भरते, पण आम्ही तिला जोडत नाहीत. आम्ही तिच्या डोक्यावरती नाचतो. ती घरी येणं महत्त्वाचं नाही, किंवा आपण तिला डोक्यावर घेणं नाही, तर तिने आपल्याला डोक्यावर घेणं हे महत्त्वाचं आहे. अशी जी मुक्ती आहे त्या मुक्तीनं आम्हाला डोक्यावरती घेतलं. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्ञानेश्वर माऊली
झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणावरती तुम्हा सर्व सज्जन श्रोते माईबापांच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बोलता बोलता 5-10 मिनटं जास्त झाले, 5-4 मिनटं जास्त झाले. आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.